हिंगोलीच्या संत नामदेव महाराज यांचं जन्मस्थळ नरसी इथून पालखी प्रस्थान झालं आहे। या पालखी सोहळ्यामध्ये शेकडो वारकरी सहभागी झाले आहेत। संत नामदेव महाराजांचं जन्मस्थळ नरसी इथून मागील 29 वर्षापासून पालखी सोहळा काढला जातो। हिंगोली येथे अग्रसेन चौकामध्ये पालखी सोहळ्याचं भव्य स्वागत केलं जाणार आहे। रामलीला मैदानावर पालखीचं पहिलं रिंगण पार पडलंय। या रिंगण सोहळ्याची नगरपालिका प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी केली आहे। रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्त मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। पाहूया। नरसी नामदेव इथून पंढरीच्या दिशेने जी पालखी निघालेली आहे, तर कालपासून ही पालखी निघालेली आहे आणि पहिला मुक्काम नरसी नामदेवाच्या जन्मस्थळी या ठिकाणी झालेला आहे। आणि आता हिंगोलीच्या रामलीला मैदान या ठिकाणी आपण पाहू शकतो की या ठिकाणी जे आहे ते रिंगण सोहळ्याचे आयोजन नगर परिषदेच्या वतीनं मोठ्या उत्साहात करण्यात आलेला आहे। आणि याच रिंगण सोहळ्यामध्ये सुरुवातीला वारकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी रिंगण घालण्यात येत आहे आणि त्यानंतर अश्व या ठिकाणी घोडेस्वार जे आहेत त्या ठिकाणी नामस्मरण करत टाळ मृदंगाच्या तालावर देखील या ठिकाणी या रिंगणामध्ये नाचत असतात। आणि वारकरी संप्रदायाची या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने सोय केलेली आहे, व्यवस्था करण्यात आलेली आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी टाळ मृदंगाच्या तालावर संपूर्ण वारकरी संप्रदाय जे आहे ते आता पंढरीच्या दिशेने जात आहे। आता नरसी नामदेवाची ही जी पालखी आहे आषाढी एकादशीच्या निमित्तानं पंढरीच्या दिशेने जात असताना त्यांचं जे 29वे वर्ष देखील या ठिकाणी पाहायला भेटते। आता 500 किलोमीटर हा जो पायी प्रवास आहे या वारकरी संप्रदायाचा तो या ठिकाणी चालताना दिसत आहे। याच हिंगोली शहरातल्या रामलीला मैदान येथे रिंगण सोहळा पाहण्यासाठी संपूर्ण पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन या पालखीचा आनंद घेत असतात। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, हिंगोली।